पूर्ण PDF फ्लो सप्लाय चेन आणि ऋषिकेश गुलबी उमेश सुतार यांच्या माध्यमातून सामन्याला सुरुवात. बोथ ऑफ टीम्स शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. समसमान शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला चेंडूवर फटका सुरेख आहे आणि विकेटचं पतन झालंय. लेझी क्रिकेट. पहिल्या चेंडूवर गोल्डन डकची शिकार तिथे पाहायला मिळते. कारण विचार केला तर इथे सिंगल धाव मिळू शकली असती, परंतु लेझी क्रिकेट थोडीशी मात्र चुकी करतो फलंदाज आणि फलंदाज बाद झालाय. आवेश आलाय नवीन फलंदाज कुणालने. मात्र पहिला चेंडू सुंदर हाताळलाय. इनफिल्ड मध्ये चेंडूला पकडलं गेलं आणि त्यानंतर मात्र धोक्याची घंटा वाजली तिथे. अक्षय चौधरी पोचले होते परंतु विवेकला पोचता आलं नाही. आवेश आलाय नवीन फलंदाज नंबर 3 क्रमांकावर. इथून चांगला खेळ करावा लागेल सोनादेवी टेमघर टीमला, कारण झू नांदुरकी संघ एवढ्या लांबवरनं ट्रॅव्हल करून आला आहे. सहजाने तो देखील सामना सोडणार नाही. त्यांच्याकडे देखील क्षमता आहे, चांगले बॅटर्स त्यांच्यामध्ये देखील आहेत. यावेळी फटका सुरेख. क्या बात आहे. अक्षय चौधरीचा हा क्लास. टेंबर गावचा ब्रँड दाखवणारा पहिला ब्रँडेड चौकार. थँक्यू डीजे. स्ट्राइक रोटेट झाली अक्षय चौधरीकडे. पहिल्या चेंडूवर आता स्वागत केलं गोलंदाजाचं. यावेळी मात्र नो चेंडू आहे. मेजवानी परभणी आहे तिथे. एक धाव एकवडली. दुसरीचा प्रयत्न आणि नशिबाचा चौकार. फ्रीट बॉल असेल इथून, कारण जर विचार केला तर रनअप मध्ये थोडासा मिस्टेक पाहायला मिळतोय. रनअप चुकतंय तिथे आणि नेक्स्ट बॉल आता फ्रीट अक्षय चौधरीसाठी. पुन्हा एकदा परभणी मेजवानी. आतापर्यंत 2 चेंडू फेस केलेत अक्षयनं आणि 2 चेंडूवर 2 चौकार पाहायला मिळालेत. 2 चेंडू 9 धावा फलकावर. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज कुणाल. यामुळे समोरच्या दिशेने लॉफ्टेड हिट. फ्रीटच्या बॉलचा फायदा उचलेल का पाहूया किती धावा मिळतील. 2 धावा तर एकवटल्या गेल्यात. तुपानी बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये. घणाघाती प्रहार हल्ला चढवलाय. मॅन इन फॉर्म अक्षय चौधरीच्या बॅट मधनं आता धावा जोडल्या जातात. 11 धावा. 3 चेंडू 11 धावा आतापर्यंत धावफलकावर. धावांची टोटल अक्षयने वैयक्तिक 10 बनवल्यात 3 चेंडू मध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा कुणाल. मात्र तेवढा प्रॉपर कनेक्शन नाही. 1 धाव एकवडली जाते. स्ट्रायकिंग एंडवर आता आवेशला आपण पाहतोय. 4 चेंडू आणि 12 धावाची सुरुवात सोनादेवी टीमगर टीमच्या माध्यमातून. तर देवरुंग संघ लक्षात घ्या, आपण बाउंड्री लाईनच्या थोडंसं बाहेर बसा. आतमध्ये बसू नका, कारण चेंडू जर मागे आला तर तिथे चुकीचं वर्तन करू नका प्लीज. लक्षात घ्या, कधी चेंडू मागे येऊ शकतो, कारण आउटफील्ड फास्ट आहे.
मागे बसा किंवा आपण व्यासपीठावर आले तरी हरकत नाही. व्यासपीठावर येऊन बसा प्लीज. देवरुंग टीमला विनंती असेल. लक्षात घ्या, चांगली स्पर्धा आहे. आपण स्पर्धेला गालबोट लागता कामा नये याच्याकडे लक्ष द्या. आपण चांगले खेळता या स्पर्धेमध्ये शिस्तबद्धता देखील टिकून ठेवणं गरजेचं आहे. थँक्यू कोऑपरेट केल्याबद्दल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कुणाल ओव्हर द स्टंप्स. यावेळी फटका सुरेख आहे. गॅप मध्ये चेंडू, प्रोटेक्शन नाही तिथे डीपला. किती धावा मिळतील? 2 एकवटल्या गेल्या दरम्यान. तिसरीचा प्रयत्न परंतु थांबावं लागेल. नकार दिला तिथे अक्षय चौधरीने. पाच चेंडू आणि 14 धावा दाफलकावर. पॉवर प्लेचं षटक आता सोनादेवी टेमघर टीमच्या नावावर राहिलंय. नक्कीच एक मोठी विकेट गेली. सलामीचा सलामवीर बॅटर विवेक मात्र गोल्डन डकची शिकार झाला. धावचीच्या स्वरूपात त्याला पडतावं लागलं. यावेळी फटका सुरेख आहे. इथे ताकद आणि नजाकतचा वापर. चेंडू जाईल का सीमा पार? आणि त्याचं उत्तर देतोय 4 धावा चौकार. का बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये. हौसले बुलंद टीमगड संघ आता मात्र जसा हा सामना पुढे सरसवत आहे तशी चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने आजचा दिवस बॅटिंग करणाऱ्या टीमच्या नावावर राहिला आहे. कारण बॅटिंगच्या जोरावर अनेक सामने जिंकलेत परंतु गोलंदाजी चांगली लागेल. कारण हे क्रीडांगण जरी बॅटिंग पिच असलं, बॅटिंगसाठी ओळखलं जाणारं क्रीडांगण असलं तरी गोलंदाजीच्या जोरावर देखील सामने जिंकले जाऊ शकतात. याच्याकडे हॅलो पुढचा बॉल ओव्हर द स्टंप्स. यावेळी मात्र फटका सुरेख आहे. अक्षय चौधरीच्या बॅट मधनं एक धाव तर जोडली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न नसेल. एका धाबीने आता धावफलक इनक्रीज होतोय 19 या आकड्यावर. क्रिश आहे. एक चेंडू आणि 19 धावा धावफलकावर. बॅट चेंज करताना तिथे अक्षय चौधरी दुसरी बॅट मागवली आहे आणि अशा प्रकारचं चित्र हिडनच्या माध्यमातून देखील आपण पाहिलंय. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर जेव्हा पहिल्या दुसरं षटक निघून जायचं तेव्हा नवीन बॅट तो आतमध्ये मागवायचा आणि त्यानंतर मात्र सामन्याचं चित्र देखील तो पालटवायचा. परंतु इथे काय चित्र पाहायला मिळेल. पुढचा चेंडू. यावेळी मात्र आणखी एक सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. हा चेंडू भन्नाट वेगाने फेकला होता. गतीला कल्पकतेने उत्तर द्यायचं असतं. इथे वेगाने तेवढ्याच वेगाने बॅट फेकली. बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडू. 2 चेंडू आणि 19 धावा आतापर्यंत बनवू शकले सोनादेवी टेमघरचे बॅटर्स. गोलंदाज क्रिश पुन्हा एकदा. यावेळी बॅट फेकली अलॉंग दी कार्पेट. मैदानाला गुदगुल्या करतोय चेंडू. एक तर कंप्लीट केली. एखाद्या मोठ्या फटक्याची अपेक्षा नक्कीच या षटकामध्ये असेल. कारण विचार केला तर पहिलं षटक अप्रतिम राहिलं. आतापर्यंत 3 चेंडू सुरेख आणि भन्नाट फेकलेत. जून नांदुरकी संघ गतवर्षी देखील सामील झाला होता या टुर्नामेंटमध्ये आणि चांगला खेळ केला होता जून नांदुरकी संघानं. बॅटने तिथे लॉफ करण्याचा प्रयत्न ऑन साईडला. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न झाला. प्रयत्न अनसक्सेसफुल ठरतोय तिथे.
4 चेंडू आणि धावसंख्या 20 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 बनवल्या. त्यानंतर दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. क्रिकेटच्या पटलावर मित्रांनो संघर्ष प्रत्येक क्षणाला करावा लागतो. प्रत्येक ओव्हरला धाबा येणं बंधनकारक असेल, कारण पाहायला गेलं तर 60+ 4 षटकामध्ये धाबा बनल्यात प्रत्येकी सामन्यामध्ये. यामुळे मात्र फटका सुरेखा डीप एक्स्ट्रा कव्हर खेळून काढलाय. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, धोक्याची संकेत तिथे आणि 2 धाबा वेगाने कंप्लीट केल्या. थ्रो चांगला होता, कलेक्शन झालं नाही चेंडूला आणि तिथे मात्र 2 धाबांच्या मदतीनं धाव फरक आता 22 या आकड्यावर. यावेळी मात्र चेंडूने उंच भरारी घेतली आहे आणि चेंडूला फेकून दिलाय. पुन्हा एकदा अक्षय चौधरीच्या बॅट मधनं येतोय दमदार हिट. आय अँड हँडसम षटकार. ट्रॅकवर तिसरं षटक घेऊन फटका सुरेख आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट सजवलाय. समालोचन कक्षाला कुठेतरी धडक देण्याचा प्रयत्न झाला तिथे. 2 धाबा तोपर्यंत एकवटल्या. अवेशने चांगली साथ दिली आहे अक्षय चौधरीची. आतापर्यंत अवेशच्या बॅटमध्ये जर विचार केला तर 7 धाबा आल्या 4 चेंडूमध्ये. 9 धाबा आल्या. 2 धाबा आणखी ऍड केल्या जातील आणि धावसंख्येची टोटल आता 30 या आकड्यावर पाहायला मिळते. पहिले चेंडूवर 2 धाबा एकवटल्या गेल्या. पुढचा चेंडू अवेशसाठी केतन. गती परिवर्तन, फिंगर रोल, अप्रतिम चेंडू फेकला. चालाकी दाखवली तिथे आणि याची नितांत गरज आहे, कारण प्रत्येक बॉल आता विचारपूर्वक फेकावा लागेल, कारण 2 षटक थोडेसे मागडं ठरलेत जून आंदुरकी संघासाठी. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द स्टंप्स. यावेळी फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक नाही तिथे. चेंडू पर्यंत पोहोचेल का कोणी? एक तर पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न, तिसरी घेतला येईल का तिथे? आणि तिसरीचा प्रयत्न पहा, काय सप्लाई न त्या 3 धाबा कंप्लीट केल्या. कौतुक करावं लागेल अक्षय चौधरीचा. नॉन स्ट्रायकर एंडला होता, तिथून त्याने कॉलिंग केली की ही धाव बनवायची आहे, तिसरी धाव घ्यायची आहे, मला स्ट्राईक हवी आहे, कारण मला आज या मॅच मध्ये धाबा बनवायच्या आहेत. 3 धाबाने वाढती धाव संख्या आता जाऊन ठेपली आहे 33. 3 चेंडू 33 धाबा. एक विकेट गेली विवेकच्या स्वरूपात. त्या विकेटचं महत्व खूप होतं, परंतु असं वाटू दिलं नाही की विकेट गेले मैदानाच्या आतमध्ये. अवेशनं आणि अक्षयनं डाव सावरलाय, गाडी रुलावर आणली आहे. यावेळी आउटसाइड एज, सॉफ्ट डिसमिसल.
अक्षय चौधरीचा खेळ संपलाय, मैदान सोडावं लागतंय. सेकंड विकेट डाऊन. ठाकरे कंपनी आहे मित्रांनो. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा अपील केली तिथे बॅट आणि बॉलमध्ये काही कनेक्शन नव्हतं. पंचांनी सांगितलं की नॉट आउटचा इशारा आहे तिथे. सेफ आहे फलंदाज. शेवटचा अंतिम चेंडू शेष आहे. धावसंख्या 33 या आकड्यावर आहे. या षटकामध्ये मात्र 5 धाबा आल्यात. अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा बॉलर तयार. चेंडू देखील सुंदर आहे, मात्र 6 चेंडूमध्ये पहा 5 धाबा खर्च केल्या. थोडासा आता बॅकफुटवर ढकलला जातोय एमघर हा संघ. तर 33 धाबा दाफलकावर जोडल्या गेल्यात आणि अंतिम षटक आता मार्गस्थ होईल. क्रिकेटमध्ये जर पाहायला गेलं तर अंतिम षटक म्हणजे स्लॉगवरचं षटक, हाणामारीचं षटक असं त्याला संबोधलं जातं. पण तो हाणामारी गोलंदाज करतील की फलंदाज करतील हे पाहणं गरजेचं आहे. दीपेश आहे बॉलिंग ट्रॅकवर अंतिम षटकामध्ये. ओव्हर द स्टंप्स, राईट आर्म ओव्हर द स्टंप्सने. पहिलाच बॉल फटका सुरू आहे, काय जाल्यामध्ये अडकवलं. पहिल्या चेंडूवर मोठी विकेट. आणखी एक धक्का लागतोय सोनादेवी टेमघर टीमला. विघ्नेश आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका पाठोपाठ एक फलंदाज आता बाद झाले. जशी अक्षयची विकेट गेली तशी मात्र फलंदाज बाद होत आहेत आणि कुठेतरी पत्त्याचा बंगला जसा कोसळतो तसा सोनादेवी टेमघर संघ देखील आता ढासाळतोय. धाबांचा तुटवडा पडलाय कारण अक्षयची विकेट खूप महत्वाची विकेट होती. उलटा चेंडू यावेळी मात्र फुल टोल वसूल करता आला नाही. खराब चेंडू होता, दिशा देण्याचा प्रयत्न झाला परंतु चेंडू आणि बॅटमध्ये मिस टायमिंग स्ट्रोक तिथे पाहायला मिळत आहे.
4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे अजून. उर्वरित 4 चेंडूमध्ये किती धावा मिळतील? आउटसाइड एज लागली आहे तिथे, धावतील का? क्षेत्ररक्षक पोहोचतात चेंडूपर्यंत. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आहे आणि वेगाने 2 धाबा कंप्लीट केल्या. वाढती धावसंख्या आता 35 या आकड्यावर. तब्बल 4 चेंडू नंतर एक धाव येते, 2 धाबा येतात, कारण 4 चेंडू आता एकही धाव आली नव्हती. 3 चेंडू आणि धावसंख्या झाली 35. 9 चेंडू झाले, एकही मोठा फटका आलेला नाहीये आतापर्यंत. खेळ चांगला राहिला गोलंदाजी करणाऱ्या टीमचा. दरम्यान आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळतो. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. चार चेंडू 35 धावा. किमान 40+ जाण्याचा प्रयत्न असेल टीमगड टीमचा. यावेळेस फटका सुरेख आहे. हा चेंडू मात्र फेकून दिला जातोय सीमा पार आणि लांब लचक व्यथानंतर लांब लचक पल्ल्याचा संघर्षाचा शेवट करणारा षटकार. चली जा दाफल काबर. अंतिम चेंडू शिल्लक आहे. या चेंडूवर देखील एक मोठा प्रहार करतील का? कारण 41 धावा म्हटल्यावर सन्मानजनक स्कोर आहे मित्रांनो. जर गोलंदाजी चांगली केली तर 41 धावा देखील रोखून धरू शकतात. धावा डिफेंड करणं देखील सोपं आहे, परंतु गोलंदाजी चांगली करावी लागेल. अंतिम चेंडू. पूर्वार्धाचा अंत होईल या चेंडू नंतर. फर्स्ट इनिंग इन अ प्रोग्रेस. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. यावेळी देखील फटका सुरेख आहे, समोरच्या दिशेने उडवलाय आणि चेंडू साइड स्क्रीनला धडक येतोय अंतिम चेंडूवर देखील चौकार. तर फर्स्ट इनिंग मित्रांनो समाप्त झाली. पहिल्या इनिंग मध्ये तब्बल सोनादेवी टीमगर टीमने बनवल्या 45 आणि सेकंड इनिंग मध्ये जेव्हा बॅटिंग करायला येईल जून नांदुरकी संघ 24 चेंडू मध्ये 46 बनवायचे आहेत त्यांना. आणि पॅनल्टी देखील ऍड केली जाईल नक्कीच, कारण 12th मॅन इथे हजर नव्हता जून नांदुरकी संघाचा. इथे तर 45 धाबा झाल्या होत्या इथे जून नांदुरकी संघाच्या आणि 2 धाबा पॅनल्टीच्या देखील ऍड केल्या जातात. 47 धाबा आता इथे टार्गेट आणि 48 धाबा बनवायच्या आहेत. 47 धाबा, 2 धाबा पॅनल्टीच्या देखील ऍड केल्या आणि 48 धाबांचं टार्गेट इथे असेल जून नांदुरकी संघासमोर. 24 चेंडू आणि 48ची गरज. हा सामना देखील रंगतदार असेल. तर फर्स्ट इनिंग समाप्त आणि सेकंड इनिंग मध्ये आता आपण मायक्रोफोनवर ऐकणार आहोत डोंबिवली घारिवलीचे एक सुमधुर समालोचक ज्याने आज दिवसभरामध्ये सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. खऱ्या अर्थाने विविध अनेक टुर्नामेंटमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकत असतो आणि नक्कीच
त्यांच्या माध्यमातून देखील आम्ही शिकत असतो आणि आज त्यांचा आवाज आपण सांगोडे गावच्या भूमीवर ऐकणार आहोत. इन्व्हाइट करतोय रोशनजी संते सर यांना. थँक्यू. विनंती असेल जो नांदुरकी या टीमला की आपला एक प्लेअर पाठवा जो 11व्या नंबरवरती बॅटिंग करण्यासाठी येईल, जेणेकरून नावं सांगण्यासाठी, कारण की यूट्यूब लाईव्ह ही स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे विनंती असेल आपण एक प्लेअरला पाठवायचं आहे. 48 धावा बनवायच्या आहेत जो नांदुर्गी या टीमला या सामन्यामध्ये. 24 चेंडू आणि 48 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. जो नांदुर्गी आणि टेमगर या दोन टीममध्ये हा सामना. अठ्ठेचाळीस धावांचं लक्ष्य आहे या सामन्यामध्ये जो नांदुर्की या टीम समोर. चेतन आणि अक्षय ही जोडी आहे. 12.00च्या सरासरीने धावा बनवावे लागतील जो नांदुर्की या टीमला. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. 24 चेंडू आणि बनवायचे धावा 48. स्ट्राईक इनला फलंदाज आहेत अक्षय. अक्षय आणि चेतन ही जोडी आणि गोलंदाजी मार्कवरती आवेश. जो संघ इथून सामना जिंकेल तो संघ लगेचच सावध या टीम समोर फाईट करेल. संजय स्पोर्ट्स सावध या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण देखील टॉससाठी येऊन थांबायचं आहे. यस, दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. पहिल्या चेंडू फुल टॉस इनफिल्डच्या वरून लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चौकार. पहिल्या चेंडूवरती अक्षयने चौकार लगावलाय. सुरुवात दमदार केली आहे जो नांदुर्की या टीमने, कारण की माहिती आहे 12.00च्या सरासरीने प्रतिषटकामागे धावा बनवायच्या आहेत. अजून एक तडाखा आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत आणि अप्रतिमा झेल पकडलाय स्क्वेअर लेग सीमारेषेवरती. फलंदाज झालाय बाद. अक्षय बॅक टू द पवेलियन. सो मच. नवीन
फलंदाज राज येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. धावसंख्या आहे 4. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर विकेट मिळवली आहे गोलंदाज आवेशने. राज आणि चेतनला इथून एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. संजय स्पोर्ट सावध संघ देखील वाट पाहतोय की त्यांच्या समोर कोणता संघ येईल खेळण्यासाठी. दुसऱ्या फेरीमधील तो दुसरा सामना असणार आहे. 2 सामने देवरुंग टीमने जिंकलेत. पुन्हा एकदा मिस्टायमिंग झेलची शक्यता असेल आणि अप्रतिम झेल पकडलाय काऊ कॉर्नर सीमारेषेवरती. फलंदाज झालाय बाद. बॅक टू बॅक 2 विकेट. विकेट हॅट्रिकच्या अंबरठ्यावरती आहे गोलंदाज आवेश. ज्या आवेशचं स्वागत केलं होतं चौकाराने तोच आवेश आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवतोय. 4 षटकांचा सामना आहे आणि बॅट्समन कुणाल येत आहेत चौथ्या क्रमांकावरती. विकेट हॅट्रिकची संधी देखील आहे. हॅट्रिकच्या अंबरठ्यावरती आपण पाहू शकाल आवेशला. संदीप पाटील आणि योगेश पाटील हे 2 ऑफिशियल पंच आपण पाहतोय या सामन्यासाठी. आई गावदेवी 11 आणि साईका दिवाना सांगोडे आयोजित सांगोडेकर चषक. हरेश्वर पाटील साहेब, मोरेश्वर पाटील साहेब आणि त्यांचे तमाम सहकारी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. हॅट्रिक बॉल यावेळी ड्राईव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेने. चेंडूने हुलकावणी दिली होती. एवढा वेग नव्हता आणि धावबाची संधी. फलंदाज होईल बाद. लागतोय अजून एक झटका. तिसरा फलंदाज गमावलाय जुन अंदुरकी या टीमने. तीन बाद 6 धावसंख्या आहे. 3 महत्वाचे फलंदाज गमावलेत जुन अंदुरकी या टीमने. एक चांगलं बॅटल सुरू आहे. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल या मॅच मध्ये. ओमी सुतार आमच्या सोबत आहेत. व्हॉइस ऑफ सांगोडे. सांगोडे गावाचं नाव या टेनिस क्रिकेटमध्ये नक्कीच त्यांनी उंच शिखरावरती नेलेलं आहे आणि खूप चांगला आवाज आहे. गोड आवाज आपण पाहतोय ओमी सुतार यांचा आणि फ्युचर ब्राईट आहे. टॅलेंटेड समालोचक आहेत ओमी सुतार. आपण त्यांना शुभेच्छा देऊया त्यांच्या पुढील वाटचालीसाठी. फुलटॉस चेंडू गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग लेगच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे. शर्यत लागली आहे आणि ती शर्यत जिंकले चेंडूने बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे चौकार. मॅच धावसंख्या आहे 10. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे.
क्लीन बोल्ट यश उद्ध्वस्त दांडी गोल यू मिस आय विल डेफिनेटली इट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे जून अंदुरकी या टीमची 4-10. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 48. 18 चेंडू शिल्लक. 38 धावांची अजूनही गरज आहे. तिला चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या दोन्ही पुढे जाईल 14. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. 14 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल या दोन टीम मध्ये सुरू आहे. जून अंदुरकी आणि सोनादेवी टेमघर हा सामना सुरू आहे. फुलटॉस चेंडू आहे. बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि स्क्रीन समोर हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद लागतोय. अजून एक धक्का. फलंदाज विशाल बॅक टू द बॉल. पाच बाद धावसंख्या आहे 14. अजूनही 34 धावांची गरज आहे. अर्धा संघ तंबूमध्ये परतलाय जो नांदुरकी या टीमचा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. स्विच हिट म्हटलं तर दुधारी तलवार ज्याला म्हटलं जातं. लगा तो आबाद नाही तो बर्बाद. लगी तो ताली नाही तो गाली. परंतु असफल राहिलाय. धावसंख्या 14 आहे. आल्याला स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे डॉट बॉल. प्रचंड वेग आहे गोलंदाज मिलिंदच्या गोलंदाजीमध्ये. 5 चेंडू फेकले, 4 धावा खर्च करतो आणि एक सफलता प्राप्त केली आहे गोलंदाज मिलिंद यांनी. 5 बाद 14 ही धावसंख्या आहे. 34 धावा अजूनही बनवायचे 13 चेंडूंमध्ये. फुलटॉस चेंडू आहे. मिस्टामिंग स्ट्रोक आणि फलंदाज झालाय बाद. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय या सामन्यामध्ये. जून अंदुरकी या टीमला लागतोय हा 6वा मोठा धक्का आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 6 बाद 14. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 34.
12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. जतीनला देखील उत्सुकता आहे की मला देखील बॅटिंग येईल असं त्याला वाटतंय, कारण की 6 बाद धावसंख्या आहे 14. यस जतीन आपण जा आणि जो फलंदाज बाद झालाय त्याने आपण या. आणि क्या बात आहे बघा, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. आउटस्टँडिंग गोलंदाजी सोनादेवी टेमगर या टीमच्या माध्यमातून पूर्णपणे डॉमिनेट केलं जात आहे या मॅचमध्ये जो नांदुरकी या टीमला, कारण की 6 बाद 14 ही धावसंख्या आहे. 11 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 34 धावांची गरज आहे. सुरुवात खूप चांगली केली होती. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय मिलिंद आणि त्यानंतर या तिसऱ्या षटकामध्ये विघ्नेश. विघ्नेश म्हणजे गणपती बाप्पाचं नाव देखील आहे आणि आज संकष्टी चतुर्थी आहे आणि विघ्नेश चांगली गोलंदाजी करतायत. दहा चेंडू आणि 33 धावा अजूनही बनवायचे आहेत. लाईन चुकीची आहे सांगत असताना नक्की संदीप पाटील सरांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. मिळत्यावंतर धावसंख्या 1ने पुढे जाईल. 16 जिंकण्यासाठी 32 धावांची अजूनही गरज आहे. क्लीन बोल्ट. यष्ट उद्ध्वस्त दांडी गुल. यू मिस. आय विल डेफिनेटली. फलंदाज झाले बाद. जतीनला अपेक्षा होती की बॅटिंग मिळेल त्याला आणि तोच येतो 9व्या क्रमांकावरती. ऑन साईडला खेळतायत. डीपमध्ये फिल्डर आहेत. एक चिकी सिंगल मिळते. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची अजूनही गरज आहे. 8 चेंडू बनवायच्या धावा 31 या मॅचमध्ये. आणि क्लीन बोल्ड. फलंदाज झाले बाद. पुष्पम देखील बाद होतोय आणि आतापर्यंत 8 फलंदाज बाद झालेत जून आंदुरकी या टीमचे. पूर्ण प्रवेश फी दिलेली आहे जो नांदुरकी या टीमने, त्यामुळे 11च्या 11 बॅट्समनला नक्कीच बॅटिंग करण्याची संधी मिळते. सोनादेवी टेमगर या टीमचे 12 मॅन देखील भरपूर आनंदित आहेत ज्याप्रमाणे परफॉर्मन्स राहिला आहे सोनादेवी टेमगर या टीमचा. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची अजूनही गरज आहे. 10व्या क्रमांकावर येतोय सचिन. 8 बाद 17 ही धावसंख्या आहे. फुल टॉस चेंडू ऑन साईडला फ्लिक केला. डीपमध्ये फिल्डर आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण ऋतिकेश यांचं आणि मिळते फक्त एकच धाव. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 18. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 30. चला विनंती असेल संजय स्पोर्ट्स सावत या टीमच्या कॅप्टनला की आपण टॉससाठी येऊन थांबायचं आहे. या सामन्यानंतर लगेचच टॉस केला जाईल. अंतिम षटकामध्ये येतात गोलंदाज अक्षय. उमी सुतार यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत अक्षय. क्या बात आहे. चांगला चेंडू आहे. शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न आलाय हा डॉट बॉल. 5 चेंडू आणि 5 षटकारांची गरज आहे. 5 चेंडू 5 षटकार मारावे लागतील या मॅचमध्ये. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अर्ली बॅट स्विंग आपण पाहिलं.
आणि येतोय हा डॉट बॉल. फक्त औपचारिकता शिल्लक या सामन्यामध्ये 4 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे जो नांदुर्गी या टीमला. पुन्हा एकदा सलगचा आलाय हा तिसरा डॉट बॉल. जतीन स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय परंतु स्ट्राईक पासून वंचित आहेत जतीन. अंडर 21चे खेळाडू आहेत जतीन आणि त्यांना देखील संधी मिळते बॅटिंग करण्याची. फक्त एकच चेंडू फेस केला त्याच्यावरती एक सिंगल बनवली जतीन यांनी. या विसर लाईन चुकीची आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. थोडेसे व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न अक्षय यांचा राहिला या चेंडूवरती. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला आणि येतोय वाईट बॉल. 3 चेंडू शिल्लक आहेत. फक्त औपचारिकता शिल्लक या मॅचमध्ये कारण की 29 धावा बनू शकत नाही आहेत. यावेळी सफल टॉस चेंडू आणि जतीनने हातामध्ये ही सिंगल घेतलेली आहे आणि स्ट्राईक जतीनकडे येते. फायनली ओके षटकर येईल का जतीनच्या बॅटमधून. 2 चेंडू शिल्लक. क्या बात आहे. चांगला स्ट्रोक आहे आणि जतीनने ही एक धाव नक्कीच घेतली आहे का. चालत चालत तो धाव नक्कीच पूर्ण करतोय. एक चेंडू शिल्लक आहे. संजय स्पोर्ट्स सावध या टीमच्या कॅप्टनला विनंती असणार आहे की आपण टॉससाठी या. आणि 9वा फलंदाज गमावलेला आहे जो नांदुर्गी या टीमने आणि खूप मोठा विजय मिळवलेला आहे सोनादेवी टेमघर या संघाने. अभिनंदन सोनादेवी टेमघर या टीमचं. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे आवेश ज्याने 3 विकेट घेतले पहिल्या षटकामध्ये आणि 12 धावा देखील बनवल्या. आवेश या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.